The next article is the power of lens. Then what is the definition of the power of lens? Power of lens of the convex lens and power of lens of the concave lens. That means power of the convex lens or concave lens which will be depends upon the focal length of the convex lens and concave lens. If we take the incident ray, suppose this is the incident ray which is parallel to the principal axis, and we know that the ray which is parallel to the principal axis, after the refraction it is passing through the focus. You have studied it. But in the absence of the lens, this is the original path of the incident ray. जर लेन्स नसता तर दिस लाईट रे ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन गेला असता. मग आता याच्यामध्ये पॉवर ऑफ लेन्स कशाला म्हणायचं नेमकं? कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू कॉन्व्हर्ट द इन्सिडेंट रे. म्हणजे काय म्हणायचं? कॉन्व्हर्ट द इन्सिडेंट रे म्हणजे काय? त्याच्या मूळ पाथपासून किती अँगलमधून तो काय झालेला आहे? डायरेक्शन चेंज केलेली आहे, पाथ चेंज केलेला आहे. म्हणून याला काय म्हणायचं? कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू कॉन्व्हर्ज इन्सिडेंट रे. इन्सिडेंट की या लेन्सची जी कॅपॅसिटी आहे, हा इन्सिडेंट रे किती कॉन्व्हर्ज करायचा, म्हणजे तो प्रिन्सिपल ॲक्सिसकडे किती झुकवायचा, ही जी लेन्सची कॅपॅसिटी असते ना, त्याला म्हणायचं पॉवर ऑफ लेन्स. म्हणजे डेफिनेशनमध्ये आपल्याला सांगता येईल दी कॅपॅसिटी ऑफ, कोणाची कॅपॅसिटी? कॅपॅसिटी ऑफ लेन्स काय करण्याची? टू कॉन्व्हर्ज. कॉन्व्हर्ज कोणाला? टू कॉन्व्हर्ज द इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रेला प्रिन्सिपल ॲक्सिसकडे किती अँगलमधून झुकवायचं आहे, ही जी कॅपॅसिटी असते लेन्सची, त्या लेन्सला त्या लेन्सच्या पॉवरला काय म्हणायचं? पॉवर ऑफ लेन्स असं म्हणायचं. हेच जर मी आपलं याच्या बाबतीत सांगितलं, कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत जर सांगितलं, दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ दी इन्सिडेंट रे. बट वेन इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम आफ्टर द रिफ्रॅक्शन इट डायव्हर्ज. तो डायव्हर्ज झालेला असेल. मग डायव्हर्ज होताना या लेन्सने या इन्सिडेंट रेला किती अँगलमधून डायव्हर्ज केलेले आहे, ही दर्शवणारी जी क्वांटिटी आहे ना, त्या क्वांटिटीला म्हणायचं पॉवर ऑफ कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे परत डेफिनेशन तीच सांगायची. द कॅपॅसिटी ऑफ द कॉन्केव्ह लेन्स किंवा द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू डायव्हर्ज द इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रेला किती अँगलमधून त्याचा पाथ चेंज करायचा आहे, डायव्हर्ज करायचा आहे अवे फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस. किती अँगलमधून मूळ पाथपासून त्याला किती अँगलमधून डायव्हर्ज करायचं आहे, ही दर्शवणारी क्वांटिटी किंवा त्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेला म्हणायचं पॉवर ऑफ दी कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे याची डेफिनेशन सांगताना काय सांगणार तुम्ही? दी कॅपॅसिटी, कोणाची कॅपॅसिटी? कॉन्केव्ह लेन्सची कॅपॅसिटी. दी कॅपॅसिटी ऑफ लेन्स कशासाठी? टू डायव्हर्ज. कोणाला डायव्हर्ज करायचं आहे? टू डायव्हर्ज द incident ray is known as the power of concave lens. But power of concave lens or convex lens which will be depends upon the focal length. हे focal length वर शेवटी अवलंबून असते. Power of lens is represented by the letter P. Power of lens is nothing but the reciprocal of the focal length which is expressed in meter. It may be convex lens or it may be concave lens. But when we take the power of convex lens, at this time the focal length of the convex lens is positive. Means power of lens P is equal to 1 upon plus FML. And power of the concave lens is nothing but the reciprocal of the focal length of the concave lens. ते LP is equal to 1 upon minus FM. पण जनरली आपण काय करतो? power of lens is nothing but the reciprocal of the focal length. It may be convex or it may be concave lens. कोणाची असू द्या. But when power of lens is expressed in focal length is expressed in meter, at this time unit of power of lens is considered as a diopter. त्यावेळेस युनिट ऑफ द पॉवर ऑफ लेन्स कन्सिडर काय केलं जातं? डायोप्टर हे कन्सिडर केलं जातं. कधी पण जेव्हा फोकल लेंथ आपण मीटरमध्ये एक्सप्रेस करू ना, त्यावेळेस युनिट ऑफ द पॉवर ऑफ लेन्स इज डायोप्टर. The power of convex lens is positive and power of concave lens is negative because power of lens is the reciprocal of the focal length and focal length of the convex lens is positive. Therefore, the power of the convex lens is also positive. Focal length of the concave lens is negative. Therefore, the power of the focal length of the concave lens is also be negative.
तर ही इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. युनिट ऑफ द पॉवर ऑफ लेन्स इज एक्सप्रेस्ड डायोप्टर, पण कधी सांगायचं, इफ द फोकल लेंथ इज एक्सप्रेस्ड इन मीटर ॲट दिस टाईम. देन नेक्स्ट इज द पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. How will determine the combination of the two lenses? How will determine the focal length of the combination of two lenses, and how will determine the power of the combination of two lenses? When we take the two lenses, both of them are touched to each other. मी हा एक लेन्स घेतलेला आहे having the focal f1 and another lens having the focal length f2. and both of them are separated by a distance 0 असेल, ते एकमेकाला काय केलेत, आपण टच करून ठेवलेले आहेत. ॲट दिस टाईम यू कॅन डिटरमाइन द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. मी सांगितलेले सुरुवातीला फोकल लेंथ ऑफ द फर्स्ट लेन्स आहे f1, फोकल लेंथ ऑफ द सेकंड लेन्स आहे f2 and both of them are touched to each other. At this time first we determine the focal length of the combination of two lenses. When the two lenses are contact to each other, at this time the combination of the focal length of two lenses is equal to 1 upon f is equal to 1 upon f1 plus 1 upon f2. पहिल्या लेन्सची फोकल लेंथ f1 आहे, दुसऱ्याची f2 आहे, आणि यांच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ जर काढायची असेल तर कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काढण्यासाठी अगोदर रेसिप्रोकल 1 अपॉन f इज इक्वल टू 1 अपॉन f1 प्लस 1 अपॉन f2, किंवा हेच आपण असे लिहू शकतो 1 अपॉन f इज इक्वल टू f2 प्लस f1 डिवाइड बाय f1 इंटू f2. एलसीएम काढून इट विल गेट, याचा रेसिप्रोकल घ्या. देअरफॉर f इज इक्वल टू f1 इंटू f2 डिवाइड बाय f1 प्लस f2. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला you can determine the focal length of the combination of two lenses. f is equal to f1 into f2 divided by f1 plus f2. पण कधी if the two lenses are contact to each other having the different focal lengths, at this time you can determine the focal length of the combination of two lenses with the help of this formula. But how will determine the power of length of the combination of two lenses? आता हा फॉर्म्युला जो आपण लिहिलेला आहे 1 upon f is equal to 1 upon f1 plus 1 upon f2. But before this you have studied कि power of length is nothing but the reciprocal of the focal length. मग at the place of the 1 upon f you can take the p ना, कारण 1 upon f is equal to p किंवा p is equal to 1 upon f. That means p is equal to p1 plus p2. This is the formula of the power of length of the combination of two lenses is always equal to the sum of their power of lenses. कॉम्बिनेशनची जर दोन लेन्सच्या कॉम्बिनेशनची पॉवर ऑफ लेन्स फाइंड करायची असेल तर प्रत्येकाची सेपरेट आपला पॉवर ऑफ लेन्सची जर माहीत असेल आणि त्यांची ॲडिशन केली, इट इज नथिंग बट द पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स. पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स इज ऑलवेज इक्वल टू द सम ऑफ द पॉवर ऑफ इंडिव्हिज्युअल लेन्सेस. हा फॉर्म्युला त्याचा तयार करता येईल आपल्याला. आता एखाद्याने जर क्वेश्चन विचारला की इफ टू लेन्सेस आर सेपरेट फ्रॉम ईच अदर, जर दोन लेन्सेस एकमेकापासून दूर ठेवले, सपोज दिस इज द फर्स्ट लेन्स अँड दिस इज द सेकंड लेन्स अँड बोथ ऑफ देम आर अवे फ्रॉम ईच अदर बाय ए डिस्टन्स. हे दोन आहेत लेन्स, याची फोकल लेंथ आहे f1, याची फोकल लेंथ आहे f2 आणि सेपरेटेड बाय ए डिस्टन्स d असेल, तर हाऊ विल डिटरमाइन द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स. जेव्हा हे दोन काय असतील, सेपरेट असतील, डी डिस्टन्स असेल, तर ॲट दिस टाईम यू कॅन डिटरमाइन द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू लेन्सेस. 1 अपॉन f इज इक्वल टू 1 अपॉन f1 प्लस 1 अपॉन f2 मायनस d अपॉन f1 इंटू f2. तर या फॉर्म्युल्याने इफ द टू लेन्सेस are separated by a some distance d असेल, तर at this time you can use the formula to determine the focal length of the combination of two lenses 1 upon f1 plus 1 upon f2 minus d upon f1 into f2, where d is the distance between these two lenses, where in this example distance between these two lenses is 0, म्हणून इथं आपण 0 किंमत टाकलेली आहे. 0 किंमत घेतल्यामुळे जर दे टच टू इच अदर असेल, डिस्टन्सच 0 असेल, तर फॉर्म्युला ऑफ द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स काय 1 अपॉन f इज इक्वल टू 1 अपॉन f1 प्लस 1 अपॉन f2, कारण डीची व्हॅल्यू 0 येईल म्हणून ही क्वांटिटी 0 येईल. पण सेपरेट असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि कॉम्बिनेशन ऑफ द पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स इज इक्वल टू p इज इक्वल टू p1 प्लस p2. इट इज नथिंग बट द पॉवर ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्स इज ऑलवेज इक्वल टू द सम ऑफ द
power of each individual lens. And today stop here.